ज्यावेळेस मीच मोबाईल हातात धरायचो त्यावेळेस मोबाईल असा हातात पकडायचो आणि तोंडातून शब्द फुटत नव्हता मित्रांनो. आवाज तर यायचा लांबच राहिला, पण बोलू काय हे सुचत नव्हतं. आपले 3000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपण केक कापायचा, थोडं सेलिब्रेशन करायचं आणि एक छोटासा फोटो काढायचा स्टुडिओमध्ये जाऊन. नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमचं. आणि आज तुमच्यासाठी एक खास आनंदाची बातमी आहे मित्रांनो. आपले 3000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर सगळ्यात प्रथम अगोदर मी तुमचे मनापासून आभार मानतो मित्रांनो. तुमच्या सपोर्टमुळे, तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आपला हा 3000चा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि हा टप्पा मी असाच पुढे चालू ठेवणार आहे मित्रांनो. त्यामुळे माझ्यावरती तुमचं प्रेम आणि जे तुम्ही सपोर्ट करताय ते असंच राहू द्या मित्रांनो. आज इकडं आलेलो आहे मी. जर मला काय असं मनोगत व्यक्त करायचं असेल तर मला असं शांत ठिकाणी आलेलं बरं वाटतं मित्रांनो. बोलता येतं, कोणत्या गोष्टीचा डिस्टर्ब होत नाही. तर त्यामुळे म्हटलं आता इकडंच जावं आपण थोडंसं. आता आपल्या प्रेक्षक वर्गांसोबत, आपल्या सबस्क्रायबर्ससोबत आपण थोडंसं बोलणार आहे. त्यामुळं म्हटलं आपण जाऊन थोडं शांत ठिकाणी उभा राहू आणि आपलं मनोगत व्यक्त करू मित्रांनो. तर विषय असा आहे मित्रांनो, मी एक पोस्ट सोडली होती अजितदादांची शॉर्ट्स व्ह्यूला. तर त्यासाठी आपल्याला 6,20,000 व्ह्यूज आलेले मित्रांनो. आणि त्या एका शॉर्ट्समध्ये तब्बल 700 मित्रांनो सबस्क्रायबर वाढलेत. आणि दुसरे छोटे मोठे व्हिडिओ मी सोडलेले आहेत, त्याला पण आले 20, 30, 10, 12 अशा प्रकारचे सबस्क्रायबर वाढलेले आहेत आपल्या चॅनलवरती. तर मी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आणि तुमचे आभार मानतो. तर असंच कायम प्रेम राहू द्या मित्रांनो, असाच सपोर्ट करत राहावा आणि मी माझ्या चॅनलवरती असेच पोस्ट सोडत राहील मित्रांनो. तर हा आपल्या चॅनल मित्रांनो तुमच्यामुळे अजून वाढला जाईल, मी याची काळजी घेईन मित्रांनो. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रातलं प्रकरण थोडंसं आता शांत होतं नाही. 8-10 दिवस झाले अजितदादांचं प्रकरण चालू होतं मित्रांनो. त्यांचं शोकळा सगळ्या महाराष्ट्रावरती पसरलेली होती. अशातच काय चुकी घडली काय माहिती की लगेच आता तुम्हाला समजेलच हळूहळू. आता एक भली मोठी गोष्ट मित्रांनो बाहेर येणार आहे आपल्यासोबत आता. तर भारतामध्ये आणि आपल्या भारताबाहेर देशामध्ये काय वातावरण चालू आहे, जर कोणी बातम्या वगैरे बघत असेल किंवा सगळ्यात जास्त रील्स जी बघते ती, त्यांना आता मी काय बोलतोय ह्या गोष्टीचा अंदाज आलेला असेल मित्रांनो. खरं तर मित्रांनो माझं ठरलं होतं की मी संजनाला सांगितलं होतं आपले 3000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपण केक कापायचा, थोडं सेलिब्रेशन करायचं आणि एक छोटासा फोटो काढायचा स्टुडिओमध्ये जाऊन, जेणेकरून आपल्या 3K सबस्क्रायबर झाल्याची आठवण राहील. पण सबस्क्रायबर इतके झटपट वाढले ना मित्रांनो, मला असा छोटासा व्हिडिओ बनवायचा 3Kचा 2999, तिथून लगेच डाऊन येतो एक आकडा आणि 3000 पूर्ण होतात आपले सबस्क्रायबर. पण ती वेळच भेटली ना मित्रांनो. 2900च्या टप्प्यात आपले सबस्क्रायबर होते आणि संध्याकाळची वेळ होती मित्रांनो. त्यामुळे सकाळ उठून बघितलं तर मी 3037चा आकडाच ऑलरेडी झालेला होता. आणि त्यातच दुसरं वातावरण म्हणजे असं आता इतकं वातावरण टाईट होतं की राजकारण चालू होतं. त्यात इलेक्शन लागलेलं होतं. कोणी आता निवडणुका जिंकल्यात, पण कोणीही त्या विजयाचा जल्लोष केला नाही, गुलाल उधळले नाहीत, काय मिरवणूक काढले नाहीत. सगळ्यांनी आपले विजय झालेले शांत वातावरण ठेवलं आणि आहे त्या परिस्थितीत आता ते आपले पदावरती स्वीकार झालेले आहेत. बघा मित्रांनो, अशातच आमच्या आता व्हिडिओमध्ये कोणाची एंट्री झालेली. गावचे आता बॉडी बिल्डर आलेले आहेत, लयच तब्येत वाढलेली त्यांची आता. आता खरं तर मित्रांनो हे गोतंडी गावचा रील्स बनवण्याचा पॉईंट होता, पण आज माझ्या डोळ्यांना विश्वास व्हायना. आज इथं चक्क 2 मोठे प्लेयर आलेत. टेनिस चालू करो. हां एवढ्या जोरात नियम आहे का? लाईनवर लेन के बाहेर. ते बघा मित्रांनो एंट्री चालू झाली आपल्या. बघा टाईमपास करण्यासाठी खूप मोठा पॉईंट आहे. आज जसं मी व्हिडिओ बनवायला लागलो तसे आता ही बघा इथं टाईमपास करतात कसा खेळ चालू आहे ह्यांचा. थोड्या इथं 1-2 जण आता रील्स बनवायला पण येतेली. त्यांचं इथं लगेच थोड्या वेळाने चालू होईल शूट्स करायला. मित्रांनो जिथं शूट करायला उभं राहिलो ते असं लोकेशन आहे बघा. हा सरापवाडीकडे रोड जातो पिकेश्वरला.
मेडिकल आहे मित्रांनो. तसं वातावरण खूप छान आहे इथं, कोणत्या गोष्टीचा डिस्टर्बन्स नाही. अजून रस्त्याचं काम झालेलं नाही बघा, त्यामुळे इथं खूप शांतता आहे. आल्यानंतर इथं खूप करमून जातं आहे मित्रांनो. तुमचं काय काम असलं, शांतता पाहिजे असेल किंवा टाईमपास करायचा असेल तर इथं वातावरण खूप छान आहे मित्रांनो. असा परिसर आहे, पूर्ण एरिया मोकळा आहे, खूप मोठा स्पेस आहे इथं. क्रिकेट वगैरे खेळायला येते ती. आता जस्ट तुम्ही बघितलं इथं टेनिस चालू आहे खेळायचं. त्याच्याला मित्रांनो मी आता मगाशी बोललो होतो, एक भारतभर चर्चा होते, व्हिडिओ व्हायरल होतात AP-10 नावाची. तर मित्रांनो आता मी थोडंसं माझ्या डोक्यात आले त्याबद्दल व्हिडिओ बनवा. कारण आपली जी जनता आहे, लोक आहेत जे कधी कोणाच्या आद्यात नसतात, मध्यात नसतात, अशा लोकांना ह्या गोष्टीची माहिती पाहिजे. आणि हे किती क्रूर आहे मित्रांनो त्याची तुम्हाला माहिती मिळणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे. तर अजून मी थोडे व्हिडिओ कलेक्ट करते, थोडी माहिती साचवतो. उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला थोडी माहिती सांगेन, त्याच्याबद्दल थोडा हा विषय थोडा एक्सप्लोअर करेन तुमच्यासोबत. आणि तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा परत आणि जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे मित्रांनो तुमच्यासाठी. आणि असंच माझ्यावरती प्रेम ठेवा. परत एकदा तुमचे मी जाहीर सगळ्यांचे आभार मानतो. आमच्या व्हिडिओला असंच मित्रांनो सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करत जावा. जसे तुम्ही सपोर्ट करताय तशीच माझी अपेक्षा आहे मित्रांनो. मला कधी वाटलं नव्हतं की मी असे चॅनल बनवीन, ब्लॉग सोडीन, त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करीन. आणि कधी वाटलंही नव्हतं की आपलं एक स्वतःचं चॅनल असेल जो लोकांपर्यंत व्हिडिओ पोचतील, लोक त्याला रिॲक्ट होतील, आपण व्हिडिओ बनवून त्या माध्यम लोकांच्या घरापर्यंत आपण पोचू. ज्या लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे तिथं आपला व्हिडिओ बघितला जाईल, आपल्या व्हिडिओला लाईक केलं जाईल असं मला तर कधी वाटलं नव्हतं. पण आहे काही कारणास्तव मी या चॅनलमध्ये उतरलो मित्रांनो. पण जो कोणी नवीन आहे ना, क्रिएटर्स किंवा आपलं यूट्यूब चॅनल तयार करतो आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी माझं सांगणं एकच आहे, तुम्ही आवर्जून व्हिडिओ बनवा, आपला चॅनल तयार करा मित्रांनो. खूप छान प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही याच्यावरती काय माहिती शेअर करताय मित्रांनो, सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही कशा प्रकारे माहिती सांगताय, तुम्ही काय एक्सप्लोअर करताय, काय व्हिडिओ बनवताय, हे सगळ्यात महत्त्वाचं डिपेंड आहे मित्रांनो. माझा चॅनल मित्रांनो फॅमिली व्हिडिओज असतात, कोणाची विटंबना नसते, कोणाला शिवी वगैरे नसते. आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्याही गैरप्रकारचं वर्तन केलेलं नसतं किंवा आपण काही चुकीचं दाखवत नाही मित्रांनो. जे आहे ते रिअल आहे, फॅमिलीशी आहे, घरातील व्हिडिओ असतात मित्रांनो. अजून जर तुम्हाला काही याच्यात बदल वाटला किंवा काही सांगायचं असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. काय माहिती असेल तर मला शेअर करत चला मित्रांनो. तुमची माहिती दिली म्हणजे मी समजेन, तुमची कमेंट आली तर मी समजेन की तुमचं माझ्या चॅनलवरती लक्ष आहे मित्रांनो. आणि तुमचं जी कमेंट आहे ती मी प्रेमरूपी समजून मी ती मान्य करेन मित्रांनो. एवढं तर मित्रांनो सांगू शकतो की एकदा कॅमेरा जर हातात पकडला तर खूप कॉन्फिडन्स वाटतो. नवीन क्रिएटर्सला सांगण्यात असं आहे की माझं म्हणणं तर एक स्वतःचं आहे की लाजू नका. कारण ज्यावेळेस मीच मोबाईल हातात धरायचो त्यावेळेस मोबाईल असा हातात पकडायचो आणि तोंडातून शब्द फुटत नव्हता मित्रांनो. आवाज तर यायचा लांबच राहिला, पण बोलू काय हे सुचत नव्हतं. मस्त मनातलाही शब्द येत होतो, मी असं बोलीन, तसं करीन, ही करीन, ते करीन. ज्यावेळेस कॅमेऱ्याच्या समोर उभं राहतं त्यावेळेस माणसाचं बोली भाषाच बदलते. एकदम सभ्य माणूस असल्यासारखं शब्द बाहेर निघतात तोंडातनं. आणि बोलायला लागल्यानंतर एकदा सवय झालं, कॉन्फिडन्स वाढला, माणूस काय ऐकत नाही. आणि मित्रांनो लाजायचं बंद करा. ह्या चॅनलवरती आपल्या प्लॅटफॉर्मवरती लाजणं हे ह्यांचं कामच नाही मित्रांनो, व्हिडिओ बनवणे, अपलोड करणे वगैरे. तर तुम्हीही करा, मी तर करतो आहे मित्रांनो. पण बनवा तुम्ही, माझं तर असं म्हणणं आहे की बनवलंच पाहिजे. तर एवढंच बोलेल मित्रांनो. आणि मला थोडंसं काम आहे, तर चला भेटूया मित्रांनो पुढच्या एका ब्लॉगमध्ये.